लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 24 मे 2025 रोजी दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांचा राहता बंगला कुणीतरी अज्ञात इसमांनी फोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन पळून गेले होते। त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 यांनी संयुक्तिक कामगिरी करून तांत्रिक माहितीच्या आधारे 4 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 38,58,700 रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला होता। या गुन्ह्यातील आरोपी यांचा साथीदार आफताब उर्फ आत्या कुरेशी सय्यद हा फरार झाला होता। त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार घेत असताना पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी नामे आफताब उर्फ आत्या कुरेशी सय्यद हा वडाळा भागात फिरत आहे। त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना सांगितले असता त्यांनी बातमीची खात्री करण्यासाठी पथक तयार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने दिनांक 10 जून 2025 रोजी गोसिया मस्जिदच्या मागे वडाळा गाव नाशिक येथे जाऊन खात्री केली असता गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आफताब उर्फ आत्या कुरेशी सय्यद वय 22 वर्ष राहणार गरीब नवाज मस्जिदच्या मागे मेहबूब नगर वडाळा गाव नाशिक हा मिळून आला। त्यास सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.